मैक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नागपुर ने शहर के डॉक्टर रजीक शेख इनके शिफा क्लिनिक के सहयोग से स्पाइनल सर्जरी और ऑन्कोलॉजी के लिए खास ओपीडी सेवाएं शुरू करने की घोषणा आयोजित पत्र परिषद में की। मैक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नागपुर ने चंद्रपुर शहर के डॉक्टर रजीक शेख इनके शिफा क्लिनिक के सहयोग से स्पाइन सर्जरी और ऑन्कोलॉजी के लिए खास ओपीडी सेवाएं शुरू करने की घोषणा आयोजित पत्र परिषद में की। इस समय उन्होंने बताया कि इन सेवाओं का शुभारंभ मैक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नागपुर के कंसल्टेंट स्पाइन सर्जन डॉक्टर परेश बंस और कंसल्टेंट ऑन्को सर्जन डॉक्टर कवाड़ू जवाड़ी की उपस्थिति में किया गया है। साथ ही उन्होंने कहा कि यह दोनों विशेषज्ञ डॉक्टर हर महीने के तीसरे शनिवार को सुबह 11 बजे से दोपहर 2 बजे तक उपलब्ध रहेंगे। उन्होंने आगे कहा कि इन ओपीडी सेवाओं की शुरुआत के साथ हॉस्पिटल का उद्देश्य है कि चंद्रपुर और आसपास के मरीजों को उनके घर के नजदीक ही उन्नत और उच्च गुणवत्ता वाली चिकित्सा सेवाएं दे सके, जिससे उन्हें समय पर और प्रभावी उपचार मिल सके। साथ ही मैक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नागपुर द्वारा चंद्रपुर और आसपास के ग्रामीण भागों में अपनी सेवाएं बढ़ाने और लोगों को सुलभ स्वास्थ्य सेवाएं उपलब्ध कराने के लिए प्रतिबद्ध है। नागपूर इथले 2 डिपार्टमेंट आम्ही स्पाइन सर्जरी आणि ऑन्को सर्जरी आम्ही इथे रेग्युलर दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ओपीडी चालू केली आहे आणि या ओपीडीचा हेतू हेच आहे की स्पाइन सर्जरी ज्या पेशंट्सना लागते किंवा ज्यांना स्पाइन किंवा मणक्यांचा जो आजार आहे, ज्याचा त्रास आहे, त्याचा सल्ला देण्यासाठी आम्ही इथे ओपीडी चालू केलेली आहे। स्पाइन सर्जरी हॅज बिकम व्हेरी सेफ नाव आणि आता ज्या प्रकारे सर्जरी होते ते कम्प्लिटली बदललं आहे। मॅक्स हॉस्पिटलच्या स्पाइन सर्जरी डिपार्टमेंटचं USP म्हणजे युनिक हे आहे की आम्ही सगळ्या मिनिमल इन्व्हेजिव्ह आणि एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीज करतो, ज्याच्यामुळे पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट होते। कवळू जवाड़ी, मी कन्सल्टंट ऑन्को सर्जन आहे मॅक्स सुपर हॉस्पिटल। आम्ही दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी इथे ओपीडी सुरू करत आहे। त्या अनुषंगाने इथल्या पेशंटला, विशेषतः कॅन्सर पेशंटला जो काही टाईमली डायग्नोसिस आहे त्याचा उपचार आणि निदान सगळं आम्ही वेळेवर पोहोचावं आणि त्याचा फॉलोअप पण वेळेवर राहावं, त्या अनुषंगाने ही ओपीडी सुरू करण्यात आलेली आहे। अजून एक म्हणजे की आम्ही आमच्या मागच्या की रोबोटिक सर्जरी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि रोबोटिक सर्जरीने आम्ही कॅन्सर सर्जरी पण सुरू केलेली आहे। तर रोबोटिक सर्जरी हा कॅन्सरच्या इलाजामध्ये खूप जास्त सध्या रिसेंट ॲडव्हान्सेस आहे। तर रोबोटनी कॅन्सर सर्जरी खूप जास्त सेफ आणि सुरळीतपणे होते, त्यामुळे पेशंटला जो पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड जो आहे जे हॉस्पिटलमध्ये राहण्याचे दिवस पण कमी होतात, वरून त्यांना ब्लड लॉस पण कमी होतो आणि ते सुरळीतपणे बरे होऊन लवकरात लवकर डिस्चार्ज होऊन घरी जाऊ शकतात।